नमस्कार मंडळी, कसं काय चाललं आहे? सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजची सुरुवात खूप छान झाली आहे. आज तुम्ही बघितलंच असणार आहे सूर्योदयाचं टाईम लॅप्स. तर कसं वाटलं नक्की सांगा. आणि आज खूप एक खास दिवस आहे. तो खास दिवस हा आहे की आज उत्तरायण चालू होणार आहे आजपासनं. उत्तरायण म्हणजे काय? तर गाईज उद्या मकर संक्रांती आहे. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना शुभेच्छा मकर संक्रांतीच्या. आणि मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे हा उत्तरायण असतो, भोगी. आजपासनं दिवस मोठा मोठा होत जाणार. तर गाईज तुम्हाला टाईम लॅप्स कसा वाटला तोही सांगा आजचा. आणि तुम्हाला मी माझं गाव दाखवतो, थांबा एक मिनटं. तर मित्रांनो, हे राम मंदिर आहे आणि हे बाकीचं गाव. छोटंसं गाव आहे, स्वीट. जास्त हे काही नाही, गर्दी गोंधळ काही नाही, निवांत एकदम. तर मी एक पार्सल मागवलेलं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप कामी येणार आहे आपल्याला पण इथं ब्लॉगिंगमध्ये. तर तुम्हाला दाखवतो काय आहे ते. तर चला तुम्हाला दाखवतो. तर गाईज मी मागवला आहे ट्रायपॉड. तर ही ती गोष्ट होती की जी मी म्हणतो खूप इंटरेस्टिंग आहे, आपली खूप कामी येणार आहे. आणि हा ट्रायपॉड डिजिटेकचा आहे. हा 225SS आहे. 225 नाही, सॉरी, 525SS. तर खूप छान आहे, बेस्ट सेलिंग ट्रायपॉड आहे या सेगमेंटमध्ये. आणि बिल्ड क्वालिटी खूप छान आहे याची, जो मला खूप आवडलं होतं. फक्त याच्यात एक प्रॉब्लेम आहे, हा जो याचा जो ब्लूटूथ रिमोट आहे हा याची 10 मीटर्सची रेंज आहे, पण हा एवढा का खास नाही आहे. क्वालिटी पण एवढी थोडी लो आहे आणि थोडा लेट चालतो, वर्क नाही करत जसं पाहिजे तसं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मस्त आहे हा जवळजवळ 5.5 फुटाचा ट्रायपॉड आहे आणि 1100ला पडला हा मला ॲमेझॉनला. तर छान आहे, काय हरकत नाही. आणि मी याला 10मधनं जवळजवळ 8च देईन. 8 काय म्हणू शकतो आपण, आउट ऑफ 10 आय विल गिव्ह 8 ओनली. मस्त आहे, पण काय हरकत नाही फर्स्ट याच्याने. तर चला आता मी चाललो आहे मळ्यामध्ये, तुम्हाला मळ्यातला पण सीन दाखवतो. आणि असं सहज चक्कर मारा चालू होतं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. मित्रांनो, मी आता आलो आहे शेतामध्ये. ही इकडं आहे मका, इकडं पण मका आहे. तुम्हाला अजून मध्ये गेल्यावर दाखवतो अजून काय काय असणार आहे. थांबा तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. चेहऱ्याला थोडा इग्नोर मारा, जरा विचित्र अवतार झाला आहे, पण चालतं आहे, काय नाही. तुम्हाला दाखवतो, थांबा पुढे जाऊन. ही आहे मका, इकडं पण मका आहे, बरेच आहे. सध्या आता पाणी चालू आहे मकेला, असते. इकडं आहे भुईमुग, हे भुईमुग आहे. सध्या पाणी चालू आहे इथं. तिकड साईडला काय आहे बाप्पा? तिकडे मका आहे, भुईमुग आहे, गहू आहे, हा मोठा गहू आहे. आणि हे आहे गहू, खूप भारी दिसते.
इकडं आहे पपई, घरापुरतीच आहे पण आहे भारी मस्त आहे. आणि परत त्या साईडला तिकडं पण मकाचे, आणि इकडं लसूण आहे, लसूण वगैरे लावलेले त्या साईडला इकडं. इकडं पण कांद्याचं आहे काही ठिकाणी. आणि परत इकडं पण मकाचे, मका खूप लावलेली यावेळेस. मला दाखवतो जावा एक मिनटं. उन्हामुळे सगळं चमकतंय, दिसत नाही स्क्रीनमध्ये. तुम्हाला दिसतंय का नाही? मस्त आहे. या पपई खायला. मित्रांनो, दुसऱ्या साईडला पण भरपूर आहे अजून, तर मी तिकडे काय जात नाही, कारण की तिकडे जायला सगळ्यांचीच फाटते. कारण की इथं बिबट्याचं जरासं आहे, वातावरण टाईट आहे जरा. तर तुम्हाला एक टॉपचा व्ह्यू दाखवतो, थांबा एक मिनटं. नाही जाता मी तुम्हाला टॉपचा व्ह्यू दाखवतो इकडनं डोंगरावरनं. एकदम भारी दिसतं. ही स्टार्टिंग आहे शेताचं, स्टार्टिंग पॉईंट. गाईज, हा आहे आमच्या शेतातला मसोबा. म्हणजे सगळेजण इथं येतात, नैवेद्य दाखवतात जेव्हाही काही काय म्हणतात सण असतो किंवा काय असतं त्यावेळेस. खूप इन्क्लाइन आहे. मित्रांनो, आता पूर्ण टॉपला आलो आहे. तुम्हाला शेत दाखवतो ना बॅक कॅमेराने. हा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे गाईज.
इकडं डोंगरावर येऊन मस्त वाटतं. तुम्हाला तिकडची साईड दाखवतो थांबा एक मिनटं. ही डोंगराची दुसरी साईड आहे. मस्त आहे. तुम्हाला इथं छोटंसं एक गाव दिसत असेल, तुम्हाला झूम करून दाखवतो एक मिनिट. इकडं हे गाव आहे आमचं. मस्त वाटलं येऊन. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा नक्कीच. तुम्हाला भारी वाटतं इथं येऊन खरंच. मी रोज नाही येत, चक्कर मारायला येतो 1-2 आठवड्यात नाही, एकदा दोनदा. बस तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो मागचा. हिरवगार दिसते ना, हे सुद्धा मकाच आहे. खूप मोठी आहे. इथं जवळ कुणी जात नाही आत, कारण की जसं की मी बोललो बिबट्याचं जरा वातावरण आहे, त्याच्यामुळे कोण जात नाही. तर गाईज हा एवढाच ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, तुमची गरज आहे खूप. तर चला भेटूया, तुम्हाला आता उद्याच भेटतो. बाय. फ्रेश वॉटर, ड्रिंक फ्रेश वॉटर.